नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस. तारीख आहे 7 जुलै आणि 7 जुलैची एक्सपायरी आणि 3 जुलैचा डेट. चला तर 9:30 वाजलेले आहेत, आपण अनालिसिस करूया. तर सगळ्यात पहिलं मला यायचं शिफ्टिंगला चेक करायचं. शिफ्टिंग काय दाखवते? सपोर्ट साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम 24,200 वरनं 24,300 ला 9 वाजून 15 मिनिटाची शिफ्टिंग आहे. या शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार नाही. माझा सपोर्ट स्ट्रॉंग आहे व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे. चलो, सपोर्ट क्लिअर झाला. आता रेजिस्टन्स साइडला काय दाखवतंय? रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम 24,300 वरनं 24,350 ला 9 वाजून 25 मिनिटाची शिफ्टिंग आहे. हिला मी कन्सिडर करणार आहे कारण 29 नंतरच्या शिफ्टिंगला आपण मान्यता देतो. तर पर्सेंटेज ग्राफ ओपन करूया. 24,300 वरती कोण कोण होतं? तर तिघा 100% होतं. त्यातनं काय व्हॉल्यूम 100% राहिलाय आणि ओआय चेंज व्हॉल्यूम निघून गेलेला आहे. तर ह्याची पर्सेंटेज डिक्रीज होताना दिसते. ओआय चेंज मुळे माझा रेजिस्टन्स शिफ्ट झालाय 24,350 वरती. तर आता मला काय करायचंय? मला चेक करायचं आहे की 24,350 वरती ओआय चेंज मुळे रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सची वीकनेस 24,400 वर इन्क्रीजिंग आहे का? पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. ओआय चेंज काय दिसतंय? ओआय चेंज इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. जर समजा इन्क्रीजिंग झाला तर रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप होऊन जाईल. ऑलरेडी शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे. आपल्याला चेक करायचे 24,400च्या बाकीचे ओआय चेंज आणि व्हॉल्यूमचं पर्सेंटेज पण. इथे व्हॉल्यूम आणि ओआय चेंज पण इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. म्हणजेच काय? रेजिस्टन्स 24,350 आणि त्याची वीकनेस जर आली तर आरडब्ल्यू होणार 24,400. तर आता आपण काय ट्रेड प्लॅन करणार? रेजिस्टन्स साइड मधनं बुलिश प्रेशर आहे. 24,300चा सपोर्ट भेटला तर कॉलचा ट्रेड. 24,350चा जर सपोर्ट भेटला तर मी 24,400चं वीकनेस असेल ओआय चेंजची तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे. अन्यथा तिथनं माझा कॉलचा ट्रेड बनणार नाही. रेजिस्टन्स कुठे आहे? 24,350. तिथे वरती जर वीकनेस नाही आली तर 24,350 वरनं मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. आणि सेफ जर करायचं असेल तर 24,400च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड आपण प्लॅन करणार आहोत. 3 मिनिटं पुढे जाऊया आणि चेक करूया लेवल वरती काय होतंय. मार्केट आलंय 24,350च्या सपोर्ट वरती आल्यानंतर खालची पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ फ्लॅट टू इन्क्रीजिंग होताना दिसतंय. इथं बघा थोडस इन्क्रीज होताना दिसतंय. त्याच्यामुळे ह्या लेवलवरनं माझा कॉलचा ट्रेड तर बनणार नाही कारण कॅन्डल पण लेवलच्या खाली क्लोज झालेली आहे आणि पर्सेंटेज ग्राफ अजून पण डेंजर झोन मध्ये आहे. 300चा सपोर्ट भेटला तर कॉलचा ट्रेड करूया. अन्यथा मला 24,400चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा ट्रेड आपण प्लॅन करणार आहोत. इथं लेवल वरती टच झालेला आहे. परत आता चेक करूया. आता लेवल वरती आलेला आहे तरी पण पर्सेंटेज ग्राफ 86 आहे. अजून पण रिस्की झोन मध्ये आहे. तर माझा इथनं कॉलचा ट्रेड बनणार नाही. मार्केट आता बघूया. परत जर सपोर्ट वरती आला तरी पण 94% आहे. ह्या झोन वरनं मी कसं काय कॉलचा ट्रेड करणार? नाही करणार. पण रेजिस्टन्स 24,400 वरनं 24,350 वरती शिफ्ट होताना दिसत आहे. रेजिस्टन्स स्ट्रॉंग होताना दिसतोय मला 24,350. व्हेरी गुड. व्हॉल्यूम पण इन्क्रीज, ओआय पण इन्क्रीजिंग. व्हेरी गुड. 350 जर भेटला तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. नाही, कॉलचा ट्रेड तर बनत नाही. मार्केट आलंय 24,350च्या रेजिस्टन्सला. रेजिस्टन्सचं प्रेशर जो 24,350 वर दिसत होता तो परत वरती शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. ओआय चेंज पण इन्क्रीजिंग आहे. आता माझ्यासाठी हा पुढचा ट्रेड पण बनणार नाही. का नाही बनणार? रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप असल्यामुळे माझा पुढचा ट्रेड बनणार नाही. कॉलचा ट्रेड साठी मला काय पाहिजे? 24,400 वरती जर वीकनेस आली आणि 24,400च्या वरती जर वीकनेस रेजिस्टन्सची झाली तर 24,400च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणं, अन्यथा नाही. अजून एक गोष्ट लक्षात घ्या. आज आयव्ही 8 आणि 9 म्हणजे 8च्या खाली, 9च्या खाली, 10च्या खाली जर आयव्ही असेल तर बाईंगचा ट्रेड न करता आपण सेलिंगचा ट्रेड करू शकलो असतो.
पण आपण काही ट्रेड केलेला नाहीये. माझं तर ट्रेड इंडिव्हिज्युअल नाही झालेला. मार्केट आलंय 24,350च्या सपोर्ट वरती. 350च्या सपोर्ट वरनं काय कॉलचा ट्रेड बनतो का? पर्सेंटेज ग्राफ अजून पण माझ्याकडे जास्तच रिस्की झोन मध्ये, त्याच्यामुळे मी इथनं कॉलचा ट्रेड करू शकत नाही. कारण फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम आला, मी एकदा परमिशन घेतो. काय ही परमिशन देते कॉल घेण्यासाठी? नाही. खालची स्ट्राईक प्राइसच माझ्यासाठी बेरेज झाली तर इथं माझा कॉलचा ट्रेड बनणार नाही, याचं जाण्याचे चान्सेस आहे. चला आपण चेक करूया. ट्रेड तर घेतलं नाही, पण एसएल जातो की नाही आपण चेक करूया. आणि इथे माझं एसएल जाताना मला दिसत आहे, त्याच्यामुळे आपण हा ट्रेड नाही घेतला ती चांगली गोष्ट झालेली आहे. कारण टेबल ऑफ कन्फर्मेशन मध्ये आपल्याला दिसत होतं की खालची स्ट्राईक प्राइस बेरिश होताना दिसत होती, त्याच्यामुळे कॉलचा ट्रेड घेतला नाही. पुटचा ट्रेड घेण्यासाठी पर्सेंटेज तेवढी जास्त 9 ते 95 प्लस जर असते तर मी इथनं पुटचा ट्रेड पण प्लॅन केला असता. पण रेजिस्टन्सचा तेवढा प्रेशर मला दिसत नाहीये, त्याच्यामुळे माझा पुटचा ट्रेड बनत नाही. 24,300च्या सपोर्टची वाट बघूया. 2 वाजायच्या आधी जर आला तर आपण तिथनं प्लॅन करूया. मार्केट लेवलच्या जवळ आलं होतं, पण तिथून तो रनिंग कॅन्डल मध्ये लेवलला टच नाही केला आणि 50% मूव्ह दिलेला आहे. आणि इथं आपला टाइम ट्रेडिंग संपलेला आहे. तर आज नो ट्रेड मध्ये हा दिवस गेलेला आहे, काही अडचण नाहीये. तुम्ही ट्रेड जरी नाही केला तर तुम्ही तुमचं आपलं कॅपिटल वाचवलेलं आहे. तर लक्षात असू द्या, ट्रेड नाही करणं पणच एक ट्रेड आहे, जे की आपण आपलं कॅपिटल वाचवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मंडेला मार्केट चालू झाल्यानंतर मॉर्निंग अनालिसिस मध्ये. आणि व्हिडिओजला शेअर करायला विसरू नका. तुम्ही जेवढे लाईक, शेअर आणि कमेंट कराल तेवढंच मोटिवेशन मला मिळतं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. धन्यवाद.